श्री स्वामी समर्थ। आजचा हा पवित्र गुरुवार, श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेचा दिवस। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। कदाचित आज स्वामी तुमच्याशी या शब्दामधून बोलत असतील। मित्रांनो, जीवनात प्रत्येक जण काही ना काही संघर्ष करत आहे। कोणी आर्थिक अडचणीशी झुंज देत आहे, कोणी नोकरीच्या चिंतेत आहे, कोणाच्या घरात वाद आहेत, तर कोणाच्या मनात असंख्य प्रश्न आहेत। बाहेरून सर्व ठीक असल्यासारखं दिसतं, तरी प्रत्येकाच्या मनात एक लढाई सुरू असते। अशा वेळी माणूस खचून त्याला वाटते की आता माझ्यासाठी काहीच उरले नाही। पण हाच तो क्षण असतो जेव्हा स्वामी आपल्या भक्तांचा हात धरतात। स्वामींचा एक संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान दडलेले आहे। आपण अनेकदा परिस्थिती बदलण्याची वाट पाहतो, पण स्वामी आपल्याला परिस्थितीपेक्षा स्वतःला मजबूत बनवायला शिकवतात। कारण मजबूत मन असलेला माणूस कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतो। जीवनात दुःख का येते हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला एवढ्या अडचणी का? पण विचार करा, सोन्याला चमकवण्यासाठी अग्नीतून जावं लागतं, हिऱ्याला मौल्यवान बनवण्यासाठी घाव सहन करावे लागतात। तसेच माणसालाही जीवनात मोठं बनण्यासाठी संघर्षातून जावं लागतं। स्वामी संकटे देत नाहीत, ते आपल्याला संकटामधून घडवत असतात। आज जे दुःख वाटतं आहे, कदाचित उद्या तेच तुमच्या आयुष्याची कहाणी बनणार आहे। गुरुवारी तुम्ही हे 5 संकल्प नक्की करा। पहिला संकल्प, तक्रार करणे सोडा। आपण रोज किती तक्रारी करतो, हे नाही, ते नाही, माझ्याकडे कमी आहे। पण विचार करा, जे आहे त्याबद्दल आपण किती वेळा आभार मानतो। आजपासून रोज 3 गोष्टी कृतज्ञता व्यक्त करा। दुसरा संकल्प, स्वतःवर विश्वास ठेवा। अनेक लोक स्वतःच शत्रू असतात। माझ्याकडून होणार नाही, मी अपयशी ठरेन, हे विचार आधीच सोडा। स्वामींवर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःवर विश्वास ठेवा। तिसरा संकल्प, रागावर नियंत्रण ठेवा। एका क्षणाचा राग अनेक वर्षाची नाती तोडून शकतो। जिथे शांतता असते तिथे स्वामींचा वास असतो। चौथा संकल्प, दररोज नामस्मरण करा। फक्त 5 मिनिटे मनापासून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जाणवेल की मन हलकं होत आहे। 5वा संकल्प, कोणाचे तरी भले करा। दान म्हणजेच पैसे देणे नाही, एखाद्याला मदतीचा हात देणे, चांगले शब्द बोलणे, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे, हे सुद्धा पुण्यच आहे। स्वामींची कृपा कधी मिळते? अनेक लोक विचारतात, मी एवढी पूजा करतो तरी माझे काम का होत नाही? मित्रांनो, स्वामींची कृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणे नाही। स्वामींची कृपा म्हणजे वाईट काळात धैर्य मिळणे, अंधारात आशा मिळणे, अपयशात पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळणे। कधी कधी स्वामी आपल्याला आपण मागतो ते देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आपल्यासाठी त्याहून चांगलं काहीतरी राखून ठेवलेलं आहे। जर तुम्ही सध्या खूप त्रासात असाल, तर तुम्हाला वाटत असेल की कोणीच तुमचं ऐकत नाही, तर तुम्ही मनाने थकलेले असाल, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे। हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा। स्वतःवरचा विश्वास गमावू नका, कारण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळ नक्की येतो। आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण तुमच्या प्रयत्नांचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। चला, आज या पवित्र गुरुवारी आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया। हे स्वामी, आमच्या मनातील भीती दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, वाईट विचारांपासून वाचवा, आमच्या कुटुंबावर चांगली कृपा ठेवा आणि संकटांना सामोरं जाण्याची ताकद द्या। मनापासून सर्वांनी म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, संयम ठेवा, कर्म करा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा। कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं प्रसिद्ध वाक्य आजही आपल्याला किती उभारी देतं, नवीन ऊर्जा देतं। त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।